नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या वानवळा या कथासंग्रहातली कथा पुनर्विवाह. नमस्कार, मी गंगाधर गटणे. मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नेहमीची कामं करण्यात मग्न होते, त्यामुळे माझं समोर लक्ष नव्हतं. पाहते तर एक 60चे ग्रहस्थ सुहास्य वदनानं माझ्याकडे पाहत होते. मी पाहिल्यावर म्हणाले, "मॅडम नमस्कार. माफ करा हां, मी कामात होते त्यामुळे दुर्लक्ष झालं. या ना, या बसा." "नाही, त्यात माफी कसली मागताय? अहो, तुम्ही कामाची माणसं. आमच्यासारखं थोडंच आहे तुमचं. आम्ही रिटायर्ड. फाटलेल्या टायरसारखा उपयोग पोरांना गाडी गाडी म्हणून खेळायला." असं म्हणून आपल्याच विनोदावर ते हसले. "बरं, मला सांगा, मी आपल्यासाठी काय करू शकते?" "मी आपल्या विवाह संस्थेत नाव नोंदवायला आलो आहे. मला एकच मुलगा आहे. त्याचं लग्न झालं आहे. नातूही आहे." "मग आणखीन कोणाचं नाव नोंदवायचं आहे ते सांगा." "माझंच नाव नोंदवायचं आहे." "काका, विनोद पुरे करा हो. सांगा ना, कुणाचं नाव नोंदवायचं आहे?" "अहो, मी सिरियसली सांगतोय. माझंच नोंदवायचं आहे." ते खरंच बोलतायत याची मला खात्री पटली. फॉरेन संस्कृतीमध्ये या गोष्टीचं विशेष काही वाटलं नसतं, पण इंडियन संस्कृतीमध्ये या गोष्टी अद्याप अंगवळणी पडलेल्या नाहीत, म्हणून मला ही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. "काका, आपण आपल्याविषयीची सविस्तर माहिती सांगाल का? कारण आमच्या व्यवसायाचा तो नियम आहे. शिवाय समोरच्या पार्टीलाही ती माहिती पुरवावी लागते." "सांगतो ना, अगदी सविस्तर सांगतो. मॅडम, मी पोस्टामध्ये 40 वर्ष नोकरी करून सिनियर पोस्टमास्टर म्हणून निवृत्त झालो आहे. निवृत्त होऊन 2 वर्ष झाली आहेत. 10 वर्षांपूर्वी माझी पत्नी उमा अल्पशा आजारानं निधन पावली. त्यावेळी माझा मुलगा अजय इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. वास्तविक बघता मी त्याचवेळी दुसरा विवाह करायला पाहिजे होता. मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी तसा सल्लाही दिला होता. पण म्हटलं, मुलगा आता सज्ञान आहे, त्याला हे आवडेल का? तो त्या नव्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारेल का? त्याचं तिच्याशी पटेल का? नाहीतर त्यामुळे निष्कारण घरात अशांती आणि कलह निर्माण व्हायचा. शिवाय त्याच्या शिक्षणावर, करिअरवर परिणाम व्हायचा, म्हणून मी तो विचार सोडून दिला. 1972 साली मी सहकार नगरमध्ये स्वतःचा बंगला बांधलाय. त्यात आम्ही आनंदाने राहत होतो. दृष्ट लागण्यासारखा माझा संसार होता. पण खरोखर दृष्ट लागली आणि उमा आम्हाला सोडून गेली. तेव्हापासून मी आई आणि वडिलांची भूमिका करायला लागलो. मला चांगला स्वयंपाक करता येतो, त्यामुळे जेवणाखाण्याचे हाल झाले नाहीत. आम्ही दोघेही स्वावलंबी बनल्यामुळे आम्हाला फारशी अडचण नाही भासली. अजय फर्स्ट क्लासमध्ये BE झाला. मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागला. त्याचं लग्न केलं. नातू झाला. आता मी माझ्या कर्तव्यातून मुक्त झालो आहे. आता राहिलेलं आयुष्य स्वतःसाठी जगायचं ठरवलं आहे. मुलगा, सून त्यांच्या संसारात दंग आहेत. आपण 2, आपला 1 या त्रिकोणात मला कुठे स्थान आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण एकटे पडलोत ही भावना अलीकडे बळावत चालली आहे. नाटक, सिनेमा, पार्ट्या आणि सासरचे नातेवाईक त्यात ते इतके व्यस्त असतात की त्यांना मी असून अडचण वाटायला लागणं स्वाभाविक आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ते मला नेणं शक्य नाही आणि मीही जाणं शक्य नाही. शिवाय मला स्वयंपाक येतो, त्यामुळे आम्ही बाहेरच जेवून येणार आहोत. तुम्ही तुम्हाला हवं ते करून खा, हा उदारपणाचा सल्ला मला असंख्य वेळा मिळतो. एकट्याला घर खायला उठतो. बंगल्याला कुलूप न घालता मी माझ्या तोंडाला कुलूप लावून बंगल्याची राखण करतोय. म्हणून आपल्याला कोणीतरी जीवाभावाचं असावं की ज्याच्याजवळ आपण मन मोकळं करावं, सुखदुःखाच्या भावना व्यक्त कराव्यात. यासाठी मला सहचारिणीची आवश्यकता भासायला लागली आहे. अहो, जिथे मी धडधाकट असताना माझं कोणी करत नाही, तिथे मी गलितगात्र झाल्यावर कोण करेल? मग यासाठी भविष्य काळात
माझी शुश्रूषा करण्यासाठी कुणीतरी आपलं प्रेमाचं मनुष्य असावं असं वाटतं, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. घटनेंना वर्तमान काळाची गरज आणि भविष्य काळाची चिंता सतावत होती. आणि साहजिकच आहे ते. मनुष्याला आधाराची, सहचारिणीची खरी गरज वृद्धापकाळी असते. शिवाय वृद्धापकाळ हा एक शारीरिक, मानसिक आजार आहे आणि तो त्याच्या मृत्यूपर्यंत न संपणार आहे. त्या दृष्टीने घटनेंचा विचार जरी क्रांतिकारी वाटला, तरी त्यांची पुढची पिढी त्यांना कितपत सहकार्य करेल याबाबत मी थोडी साशंक होते. काका, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. काळ बदलत चाललाय. जुनी नीतिमूल्य, त्याग, सेवा या संकल्पना नाहीशा होत चालल्या आहेत. आणि त्याऐवजी स्वार्थ, भोग, विलास यांचा पगडा मानवी मनावर पडत चाललाय. वृद्ध म्हणजे समस्या होऊ पाहतीये आणि परिणामी वृद्धाश्रम नावाच्या अडगळीच्या खोल्या निर्माण व्हायला लागल्यात. घरातल्या जुन्या वस्तू भंगारवाला कवडी किमतीत तरी घेतो, पण या जुन्या जीर्ण माणसांचं काय? पण तरीही काका, तुम्ही तुमच्या मुलाचा आणि सुनेचा सल्ला तर घ्या. त्यांचा सल्ला घ्यायचं कारणच काय? एकलेपणा ही माझी समस्या आहे आणि विवाह ही माझी गरज आहे. उलट मी जर विवाह केला तर ते माझ्या जबाबदारीतून मुक्त होतील. शिवाय त्यांनी ही गोष्ट आनंदाने स्वीकारली तर त्यांनाही घरकामात हक्काची आणि बिनपगारी व्यक्ती मिळेल. तेव्हा त्यांची हरकत असायचं काही कारणच नाही. काका, अहो, हे सगळं खरं असलं ना तरी तुमच्या विवाहानं त्यांचा काही व्यावहारिक किंवा आर्थिक तोटाही होऊ शकतो आणि तो ते होऊ देणार नाहीत असं मला वाटतंय. मॅडम, आम्ही राहत असलेला बंगला मी मुलाच्या नावावर करणार आहे. त्यातला सुतळीचा तोडाही मला नको आहे. विवाहानंतर मला घराबाहेर पडावं लागलं तर मी स्वतंत्र फ्लॅट घेऊ शकतो. मात्र तो फ्लॅट मी होणाऱ्या जोडीदाराच्या नावावर घेईन. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आम्हाला दोघांना पुरेल एवढं पेन्शन आहे मला. मग काय हरकत आहे? हां, मग ठीक आहे, पण या गोष्टीची त्यांना स्पष्ट कल्पना द्या, म्हणजे त्यांचा विरोध होणार नाही. तुमच्या भावी जोडीदारालाही मी तशी कल्पना देते, म्हणजे काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. मग नाव नोंदवून घेतोय माझं? घेऊ की. मी तुमची माहिती नोट करून ठेवली आहे. आता फक्त आपल्या भावी पत्नीबद्दल काही अपेक्षा असतील तर सांगा. आता या वयात अपेक्षा, अटी काय असणार हो? तरीही विनापाश, घटस्फोटित किंवा प्रौढ कुमारी, अव्यंग, शिक्षणाची, नोकरीची अट नाही, पण साक्षर मात्र असावी. दिसायला सर्वसामान्य चार चौघींसारखी असावी. मी त्यांची माहिती, पत्ता, फोन नंबर सगळं लिहून घेतलं. बरं काका, मी आमच्या संस्थेच्या वधू पाहिजे या जाहिरातीत तुमचं स्थळ लिहिते. अच्छा, आभारी आहे, पण तेवढं लक्षात ठेवा. नाही, त्याची काळजी नका करू. प्रतिसाद मिळाला की तुम्हाला कळवते. अच्छा, असं म्हणून घटने निघून गेले. घटने वयाच्या मानानं तरुण वाटत होते. प्रकृतीही चांगली होती. स्वभावसुद्धा उमदा, उदार वाटत होता. गोरा रंग, घारे डोळे, झुपकेदार मिशा त्यांच्या व्यक्तिमत्वात भरच घालत होत्या. एका निराधार महिलेला चांगला आधार मिळणार होता. नियतीचं कालचक्र आपल्या वेगात फिरत होतं. 2-3 वेळा घटनेंचा फोन येऊन गेला, पण जाहिरातीला प्रतिसाद मिळालेला नव्हता. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते. आमचा व्यवसाय म्हणजे पत्रव्यवहार जास्त. पत्रांना उत्तरं देणं, फोटो, पत्रिका ज्याची त्याला पोचवणं, जाहिरातीचा मजकूर तयार करणं, स्थळांच्या याद्या, त्याची वर्गवारी, अशी असंख्य कामं असतात. अर्थात हे आमचं रुटीन असतं. तेवढ्यात मी आत येऊ का? एक मऊ स्वर कानावर आला. सुमारे 50 वर्षांच्या, स्थूल बांधा, रंग निमगोरा, गोल चेहरा आणि टपोरे डोळे असलेल्या बाई दारात उभ्या होत्या. "या ना या, आत बसा की." असं म्हटल्यावर त्या माझ्या समोरच्या खुर्चीत बसल्या आणि त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. "आपण दमलेल्या दिसता. पाणी देऊ?" "नाही, नको. अहो, मी बस किंवा रिक्षानं न येता पायीच आले. वाटलं होतं आपण सहज जाऊ."
पण वाटलं तितकं जवळ नाही आहे ना, म्हणून थोडी दमले झालं. आता आपण निवांत बसा, सावकाश बोलू आपण. नाही तसं काही नाही, आय एम ओके नाव. बरं बोला, काय काम काढलं? मी आपली जाहिरात वाचून आली आहे. घटनेच्या स्थळासाठी आले मी. मला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे. मी घटनेची माहिती त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी ती वाचली. थोडा वेळ त्या मनाशी कसला तरी विचार करत असाव्यात. त्या मला म्हणाल्या, "यांना मुलगा आहे, सून आहे. त्यांना हे मान्य आहे का? नाहीतर एकाच घरात राहणं कसं काय शक्य आहे?" अहो, तुमचा प्रश्न मी सुद्धा त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, "माझ्या मुलाला मान्य नसेल तर मी वेगळा राहीन. तो बंगल्यात राहील. नाहीतरी या वयात नवीन वारसाचा प्रश्न उद्भवणार नाही आहे. शेवटी आहे ते सगळं त्याचंच." हां, ते ठीक आहे, पण काळाच्या पोटात काय दडलंय कोण सांगणार ना? आमच्यापैकी कोणाचाही अकाली मृत्यू होऊ शकतो. अशा वेळी स्त्री आधी गेली तर नाही प्रश्न निर्माण होणार, पण ज्याच्या आधारावर राहायचं तो पुरुषच जर आधी गेला, तर ती बाई पुन्हा निराधार. मुलगा, सून तिला विचारतील असं नाही ना, म्हणजे हां, नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यावर त्यांचं म्हणणं असं आहे, की जो फ्लॅट तो घेणार आहेत ना, ते नवीन पत्नीच्या नावानं घेणार आहेत. म्हणजे निवाऱ्याचा प्रश्न मिटेल. शिवाय त्यांच्या नावावर असलेला पैसा ते जॉइंट अकाउंटमध्ये ठेवणार आहे, म्हणजे उदरनिर्वाहाचाही प्रश्न मिटेल. शिवाय पेन्शन आहे. हां, असं असेल तर काही धोका नाही आहे. काय आहे, दुधाने तोंड भाजलं ना, की मनुष्य ताकसुद्धा फुंकून पितो. त्या म्हणाल्या, याचा अर्थ त्या पोळलेल्या असल्या पाहिजेत. मी म्हणाले, "माफ करा, पण शंका म्हणून विचारतेय. आपलं लग्न झालं होतं?" "झालं होतं, त्यात मी फसली आहे." नवऱ्याकडच्यांनी सगळी माहिती खोटी सांगितली आणि माहेरच्यांनी त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला, चौकशी केलीच नाही. तो बेकार होता, व्यसनी होता. मग त्यामुळे मी त्याच्यापासनं घेतला घटस्फोट. केव्हा? झाली जवळ-जवळ 25 वर्ष. त्यानंतर मी लग्नाचा धसका घेतला. मग आत्ताच का करावंसं वाटतंय? काय करणार गं? आई-वडिलांचं छत्र नाहीसं झालं आणि भावजाईला तिच्या संसारात मी नकोय. मग कुणाच्या आधारावर पुढचं आयुष्य काढायचं? म्हणून मी हा निर्णय घेतला. ठीक आहे, म्हणजे प्रथमदर्शनी तरी तुम्हाला घटनेचं स्थळ पसंत आहे असं समजायला हरकत नाही. मी उत्साहानं म्हणाले. हां, पण मला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याबरोबर बोलायचं आहे. तेव्हा मग त्यांची भेट कशी होईल? हे बघा, तुम्ही असं करा, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देते. त्यांना प्रत्यक्ष भेटा, त्यांच्याशी बोला, काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. तुमची भेट झाल्यानंतर मला सांगा. म्हणजे मला काही मदत करता आली तर ते मी अवश्य करीन. मी त्यांना घटनेचा पत्ता, फोन नंबर देऊन टाकला. 2 दिवसांनी त्या मला भेटल्या आणि घटनेच्या भेटीचा वृत्तांत त्यांनी मला सांगितला. मी ना साधारणतः सकाळी 10 वाजता गेले बंगल्यावर. बंगला तसा मोठा आहे, सुरेख आहे हो. दारावरची बेल वाजवली. एका तरुणीने दार उघडलं. ती बहुतेक त्यांची सून असावी. "कोण पाहिजे आपल्याला?" तिने विचारलं. "मला घटने साहेबांना भेटायचं आहे." "पण नेमके कुठले घटने साहेब? इथे 2 घटने आहेत." "मला ज्येष्ठ घटनेंना भेटायचं आहे." "असं म्हणजे तुम्हाला आमच्या अण्णांना भेटायचं आहे?" "हो, त्यांनाच." "काय काम आहे म्हणून सांगू?" "माझं त्यांच्याकडे पर्सनल काम आहे." माझ्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली. या वयात सुद्धा पर्सनल कामं असतात हं, असं ती उपरोधानं म्हणाली. मला नाही आवडलं ते. पण आमचं संभाषण ऐकून ते घटनेतनं स्वतः बाहेर आले. "काय गं सुनबाई, कोण आहेत या? त्यांना आत घेशील का नाही? का दारातच उभं करणार आहेस?" "हे बघा, त्यांचं नाव नाही मला माहिती, पण त्यांचं तुमच्याकडे पर्सनल काम आहे असं म्हणतात." "या, या. आत या, बसा सोफ्यावर, रिलॅक्स व्हा. मग सांगा काय काम आहे ते." "मी शोभा सबनीस.
शुभमंगलमधनं आली आहे. अरे वा वा वा, म्हणजे आज आमचे ग्रह उच्चीचे दिसत आहेत. आपण भेटला, आनंद वाटला. आपण माझी माहिती काळजीपूर्वक वाचली आहे. हो, वाचली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला भेटायला आली आहे. नशीब आमचं. म्हणजे याही वयात आम्ही काही टाकाऊ नाही हां, पण टिकाऊ मात्र नक्कीच, गॅरंटेड. असं म्हणून ते दिलखुलास हसले. मी सुद्धा हसले. मला त्यांचा तो उत्साही आणि दिलखुलास स्वभाव खूप आवडला बरं. बरं, मग आपल्याला काय माझा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर घ्या. मी मात्र आपल्याला काही विचारणार नाही. कारण मी पोस्टात 40 वर्ष नोकरी केली आहे. त्यामुळे मला माणसंही वाचता येतात. असं म्हणून ते पुन्हा हसले. मी म्हणाले, मग काय प्रश्नच मिटला. मलाही काही विचारायचं नाही आहे. आता तुम्ही सांगा पुढे काय करायचं? ते थोडे विचारात पडले आणि म्हणाले, तुम्ही असं करा, 8 दिवसांनी याच वेळी या. तोपर्यंत मी मुलाला आणि सुनेला कल्पना देतो, मग पुढचं ठरवूयात. तुला सांगते, हे संभाषण चालू असताना त्यांची सून सारखी आत बाहेर करत होती आणि शेवटी पायात चपला घालून तरातरा बाहेरच निघून गेली. बहुतेक तिला सगळी कल्पना आलेली असावी. घटनेंनी मला चहाचा आग्रह केला. मला छान चहा बनवता येतो म्हणाले. पण मी नम्रपणे त्यांचा आग्रह नाकारला आणि बाहेर आले. हे सगळं ऐकून मलाही बरं वाटलं. 2 दुःखी जीवांचं मिलन होऊन त्यातून जर सुखाचा मळा फुलणार असेल तर आनंद कोणाला होणार नाही. 8 दिवसांनी शोभा सबनीस मोठ्या आशेनं गटण्यांच्या बंगल्यावर गेल्या. बेल वाजवली, दार उघडलं गेलं. तुम्ही होय? मला वाटलंच तुम्ही येणार ते. या, आत या. तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आलेली बरी. त्या आत गेल्या आणि समोरचं दृश्य बघून सर्दच झाल्या. घटनेंना खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटण्याची केविलवाणी धडपड चालू होती. त्यांची ती अवस्था बघून त्यांना अतिशय वाईट वाटलं. घटनेंनी असहाय्यतेनं माझ्याकडं पाहिलं. त्यांच्या डोळ्यात काहीतरी सांगण्याचे भाव दिसत होते. मी विचारलं, हा काय प्रकार आहे? समोर बघतोय ना तुम्ही? त्यांचा मुलगा मगरूर भाषेत म्हणाला. अहो, पण त्यांना बांधलंय का? कशासाठी? जन्मदात्याची वागण्याची ही कुठली पद्धत? अहो, त्यांना वेड लागलंय. घटनेंची सून म्हणाली ग मला. मी म्हणाले, कधी? मागच्या वेळे तर चांगल्या अवस्थेत होते. माझ्याशी मनमोकळेपणाने त्यांनी गप्पा मारल्या आणि आता हे बघतीये, अजबच आहे हे. घटने अतिशय व्याकुळतेने माझ्याकडे बघत होते. मानेनं नाही नाही म्हणायचा प्रयत्न करत होते. अहो, मागच्या आठवड्यात तुम्ही येऊन गेलात तेव्हापासून त्यांच्यात तारुण्य संचारलंय. या वयात त्यांना लग्न करायचंय म्हणे. म्हातारचळ लागलाय. अरे, पोथी पुराण वाचावी, देवधर्म करावा, घरकामात मदत करावी. ते राहिलं बाजूला, उलट गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. चांगलं सांगितलं तर पटत नाही. वेगळा होईन, नवीन फ्लॅट घेईन, नवीन संसार थाटीन, मला हवं तसं मी वागीन, असं सारखं म्हणतात. विरोध केला तर अंगावर धावून येत आहेत, मारायला उठतायत. 2 वेळा घर सोडून निघाले होते, धरून आणून ठेवलंय, शेवटी बांधूनच ठेवलं. मोठमोठ्याने ओरडतात, गल्ली जागी करतात, म्हणून तोंड बंद करून टाकलं त्यांचं. त्यांची सून ताड ताड उडत होती. काही नाही, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तो तुमच्यामुळे झालाय. तुम्ही वेड लावलाय त्यांना. आज आम्हाला समाजात राहायचंय. लोक शेण घालतील की हो आमच्या तोंडात. म्हाताऱ्यांना मोहात पाडायचं, त्यांच्या पैशा अडक्यावर इस्टेटीवर डोळा ठेवायचा, त्यांना खुळं बनवायचं. शोभत नाही हं तुमच्यासारख्यांना. 8 दिवस झाले आमच्या घरात रोज तमाशा चाललाय. ते आउट ऑफ कंट्रोल झालेत. मग आम्ही दुसरं काय करणार सांगा? सुनेचा तोफखाना सुरूच होता. घटनेंचा चेहरा बघवत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. ते माझ्याकडे मदतीच्या अपेक्षेनं बघत होते, पण मी काय करणार? कुठल्या नात्यानं, कुठल्या अधिकारानं करणार?
तरीही मी उसणं अवसान आणून त्यांच्या मुलाला म्हणाले, हे बघा, माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. मी आपणहून आलेली नाही आहे. त्यांनी तशी जाहिरात दिली होती म्हणून मी आले. तुमच्यासारखी उलट्या काळजाची नाही आहे मी. तुम्ही स्वार्थाने आंधळे झालेत. शहाण्या माणसाला वेडा ठरवण्याचा डाव आहे तुमचा. तुम्हाला इस्टेटच पाहिजे होती ना, तर ती त्यांनी आनंदाने दिली असती तुम्हाला. पण तुम्हाला ते निराधार असहाय्य असणं तुमच्या फायद्याचं आहे, म्हणून तुम्ही हा विरोध करताय. मी पोलिसात तक्रार करी ना तुमची. जा हो, खुशाल करा. करा करा. अहो, ते वेडे आहेत असं मानसोपचार तज्ज्ञाचं सर्टिफिकेट घेतलंय मी आणि पोलिसात कळवलं सुद्धा आहे. आता त्यांची रवानगी मेंटल हॉस्पिटलमध्ये. आणि काय हो, तुम्ही कोण आमच्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालणार आहे? मुकाट्यानी घराच्या बाहेर व्हा, नाही तर धक्के मारून बाहेर काढीन. ती सून अंगावरच धावून आली. या प्रकाराची मला सवय नाही ग. हा सगळा प्रकार बघून मीच चक्कर येऊन पडणार नाही ना, अशी भीती वाटायला लागली. मी बंगल्यातनं बाहेर पडले आणि तडक तुमच्याकडे आले. शोभा सबनीसांच्या तोंडची हकीकत ऐकून मी तर सुन्न झाले. गंगाधर गटनेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याची बातमीही कालांतरानं कानावर आली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके लिखित पुनर्विवाह ही कथा. कशी वाटली वृद्धांची ही समस्या कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूयात पुन्हा दीपक रिगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.